कथाकथन स्पर्धेमध्ये मला वाटतं मी त्यांची ओळख सांगते, त्यांनी कृपया उभं राहावं. शिक्षण विभागाच्या कथाकथन स्पर्धेमध्ये प्रथम, विभागीय शिक्षक शैक्षणिक साहित्य सुद्धा तृतीय क्रमांक, तसेच राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या कांचन पिंगळे मॅडम. कला, क्रीडा आणि विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रातील प्रतिनिधी करणाऱ्या गटाचं नाव मी आता नुकतंच वाचून दाखवणार आहे. त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्याबद्दल धन्यवाद. ज्या व्यक्तीकडे बोलण्याचं कौशल्य आणि विचार मांडण्याचं सामर्थ्य असतं ती सर्व जगाला जिंकू शकते. असं 3 वर्ष सतत शिक्षण विभागाच्या जिल्हा स्तरावर वक्तृत्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना ते सामर्थ्य देणाऱ्या तन्वी मॅडम आणि मनीषा मॅडम यांचं कौतुक. तन्वी मॅडमची देखील आज परीक्षा आहे आणि मनीषा मॅडमकडे अडचण आलेली आहे, त्यामुळे त्या आज येऊ शकले नाही, पण त्यांच्यासाठी टाळ्या. आत्मबलम स्मरण म्हणजेच रिमेंबर युअर इनर स्ट्रेंथ. क्रीडा क्षेत्रामध्ये कबड्डी, तायक्वांडो या दोन्ही गटातील विद्यार्थी मानाच्या समजल्या जाणाऱ्या DSO स्पर्धेमध्ये तालुका स्तर जिंकून जिल्हा स्तरापर्यंत पोहोचले आणि याचंच फळ म्हणून रुशान कदम हा विद्यार्थी सतत 3 वर्ष गोल्ड मेडल प्राप्त करत आहे. या ठिकाणी मी साक्षी मॅडम, गोळे मॅडम, पाटेकर सर आणि दत्ता काका यांना कृपया विनंती करते की त्यांचं कौतुक व्हावं. सच्चा कलाकार वही होता है जो प्रेरणा लेता है. सच्चा कलाकार वह नहीं होता जो प्रेरणा लेता है, बल्कि वह होता है जो दूसरों को प्रेरित करता है. कला क्षेत्रातील प्रतिनिधी करणाऱ्या आता गटाचं मी कौतुक करत आहे. आता तुम्हीच सांगायचं बरं. सतत 5 वर्ष विभाग स्तरावर प्रथम क्रमांक, जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक, बालभवन, पार्ले महोत्सव, रंगोत्सव प्रथम क्रमांक, तसंच माननीय शिक्षण महोदयांच्यासाठी बालभवन येथे खास नृत्यकला कलाकृतीचे सादरीकरण करणाऱ्या गटाचे नाव आहे कोच श्री बसुराज सर, सीमा पाटील मॅडम, सुष्मिता पाटील मॅडम आणि स्वप्नील. कौतुक आहे. नृत्यकलेप्रमाणे संगीत क्षेत्रात देखील विद्यालयीन मराठी माध्यमिक विभागाने खूप उंच भरारी मारलेली आहे. कौतुक करूया बालभवन जिल्हास्तरीय शिक्षण विभागाच्या स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या गटाचं घोसाळकर सर, मंजिरी मॅडम आणि अनुष्का मॅडम. सायन्स अँड टेक्नॉलॉजी. नाव कम सायन्स अँड टेक्नॉलॉजी. Technology is just a tool in terms of getting the kids working together and motivating them. The teacher is very important. बिल गेट्स यांचं हे विधान आहे आणि अगदी ही उक्ती सार्थ ठरवणारे आपल्याकडे अगस्त्या फाउंडेशन आणि फ्लिक्षा युनिव्हर्सिटी यांच्यामध्ये पंजाब येथे नॅशनल लेवलवरती शाळेच्या प्रकल्पाचे प्रतिनिधित्व करणारे श्री विष्णू गोबरा चव्हाण सर. आज नेमकं त्यांना तापाने ते आजारी आहे त्यांचं मनापासून इकडे उपस्थित राहण्याची होती, परंतु स्लिप डिस्क आणि ताप हे दोन्ही त्यांच्या भेटीला आलेले आहेत, तर त्याच्यामुळे आज ते नेमके इकडे येऊ शकत नाही आहे. परंतु विष्णू गोबरा चव्हाण सर, आमचा विद्यार्थी ओंकार शिकवण आणि सगळ्यांच्या कौतुकाचे केशव काका, या सगळ्यांचं कृपया कौतुक करूया. शरीर से दुर्बल सही, ज्ञान और हौसलों से हिमालय है वो जो खुद के दर्द भुलाकर छात्रों की सफलता में अपनी जीत देखते हैं. तिला आम्हाला सांगावं लागतं काही वेळेला, बाई घरी जा, तुझी लहान मुलं आहे. असं विज्ञान प्रकल्प म्हटला की तिला नवीन नवीन कल्पना सुचत असतात आणि ती मुलांमध्येही रस निर्माण करते. कौतुक करूया शिक्षण विभाग विज्ञान प्रकल्प स्पर्धा प्रथम क्रमांक, अटल मॅरेथॉन प्रथम क्रमांक, SCRT तर्फे आयोजित स्पर्धा तृतीय क्रमांक आणि नुकताच मुंबई बेल्डीथॉन या शासनाच्या स्पर्धेमध्ये 1732 शाळांमधून निवडल्या गेलेल्या केवळ 2 प्रोजेक्टपैकी एका प्रोजेक्टची मार्गदर्शक शिक्षिका अनुजा थोरात मॅडम आणि त्यांच्या सहकारी सिद्धी लवेकर, केशव काका आणि या ठिकाणी महत्त्वाचं नाव मी घेत आहे व्होकेशनल सिंग पवार काका. या सर्वांच्या मध्ये 2 नावांचा उल्लेख तर झालाच पाहिजे.
ते म्हणजे व्होकेशनलचे पवार काका, कुंभार सर आणि आमचे राहुल सर. कारण पवार काका आणि कुंभार सरांबद्दल खास वैशिष्ट्य म्हणजे त्या व्होकेशनल ही थोडीशी वेगळी संस्था आहे, वेगळं लेटर हेड आहे, तरी पण परिवार एक आहे हे लक्षात घेऊन ते दोघंही आम्हाला नेहमीच मदत करत असतात. खूप खूप धन्यवाद. द वे टीम प्लेज ॲज अ होल डिटरमाइन्स इट सक्सेस असं म्हटलं जातं आणि म्हणूनच टीमच्या त्या फुलफॉर्मप्रमाणे TEAM टुगेदर ईच वन ऑफ अस अचीव्ह मोर असं लक्षात घेऊन आम्ही पुढे जात असतो. आणि या अर्थातच सगळ्याच श्रेय स्वर्गीय श्री श्रीराम मंत्री सर आणि त्यांची मूल्ये यांना जातं, जी मूल्ये आज आम्हाला उंच भरारी घेण्यास मदत करत आहे. धन्यवाद.